friends, welcome back to my channel. If you are new to this channel, consider subscribing and make sure to like this video. So, let's get started. माझ्या चॅनलच्या व्हिडिओवर खूप जणांचे चांगले प्रतिसाद मिळत आहेत, पण बऱ्याच जणांनी चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेलं नाही, तर प्लीज सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती शेअर करा. आज आपण इंटरनल एनर्जी आणि एन्थाल्पी याबाबतची माहिती घेणार आहोत. इंटरनल एनर्जी डिनोट केली जाते यू या अक्षरानं आणि त्याची डेफिनेशन अशा पद्धतीने आहे. इट इज टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर्ड इनसाइड अ सिस्टीम. प्रत्येक जो सबस्टन्स आहे त्याच्याकडं एक डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी असते. ही त्या सबस्टन्समध्ये स्टोअर असलेली जी काही एनर्जी आहे त्यालाच आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो आणि ही आपण यू या नोटेशन कॅपिटल यू या नोटेशननी डिनोट करतो. आता ही जी काही इंटरनल एनर्जी आहे याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. इट्स ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज इनसिग्निफिकंट आणि त्यामुळंच जर आपल्याला इंटरनल एनर्जीची व्हॅल्यू काढायची असेल तर ती चेंज इन इंटरनल एनर्जी या स्वरूपामध्ये आपल्याला काढता येऊ शकते. इंटरनल एनर्जी इज एक्सप्रेस ॲज चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू हे आपण चेंज इन इंटरनल एनर्जीसाठी नोटेशन वापरतो, विच इज इक्वल टू U2 मायनस U1 हा फॉर्म्युला आपण वापरायचा आहे, ज्याच्यामध्ये U2 म्हणजे काय तर इंटरनल एनर्जी ॲट फायनल स्टेट आणि U1 म्हणजे काय तर इंटरनल एनर्जी ॲट इनिशियल स्टेट. जर आपण डेल्टा यू या पद्धतीनं काढत असू, इनिशियल स्टेट मायनस फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट इंटरनल एनर्जी, तर आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी जे आहे हे स्टेट फंक्शन आहे. त्यानंतर आणखी आपल्याला इंटरनल एनर्जी संदर्भामध्ये आणखी काय सांगता येईल. जर शॉर्ट नोट विचारली असेल बोर्ड एक्झाममध्ये तर आपल्याला हेही लिहावं लागेल की इन आयसोथर्मल प्रोसेस अँड इन सायक्लिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती की इंटरनल एनर्जी जी आहे ही डायरेक्टली टेम्परेचरवरती अवलंबून असते आणि त्यामुळंच आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा टी जर 0 असेल तर डेल्टा यू सुद्धा 0 असतो. तर या पद्धतीची माहिती जी आहे हे आपण इंटरनल एनर्जीची जर बोर्ड एक्झामला तुम्हाला माहिती विचारली तर आपल्याला ती देता आली पाहिजे. यानंतर या टॉपिकमध्ये आणखी जो पॉईंट आपल्याला बघायचा होता तो आहे एन्थल्पी. एन्थल्पी ही एच या अक्षरानं डिनोट केली जाते. एन्थल्पी जी आहे याची डेफिनेशन आपण अशी करू शकतो. दोन डेफिनेशन आहेत, त्यापैकी पहिली डेफिनेशन आता आपण पाहत आहोत. इट इज टोटल हीट कंटेंट ऑफ अ सिस्टीम. इट इज टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. याची सुद्धा आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही काढता येत. मग हे काय झालं, स्टेट फंक्शन झालं. इट इज स्टेट फंक्शन हा दुसरा पॉईंट लिहा. त्यानंतर फॉर्म्युला लिहा. चेंज इन एन्थल्पी डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. तो हा जो फॉर्म्युला आहे तो आपण जनरली वापरतो, पण आपण केमिकल थर्मोडायनॅमिक बघतोय बरं का, आणि त्यामुळं इथं आपल्याला केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड जर एन्थल्पी चेंज काढायचा झाला तर आपण काय करू शकतो. इनिशियल स्टेट काय असते रिॲक्टंट, फायनल स्टेट काय असते प्रोडक्ट. पण आपण जेव्हा डेल्टा एच काढतो तेव्हा H2 मायनस H1 करतो. मग केमिकल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये डेल्टा एच इज इक्वल टू एन्थल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस एन्थल्पी ऑफ रिॲक्टंट. हे केलं की आपल्याला चेंज इन एन्थल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन काढता येऊ शकते. आणखी दुसरी डेफिनेशन एन्थल्पीची काय सांगता येईल. इट इज defined as enthalpy is defined as the sum of internal energy and pressure volume product. H is equal to U plus PV. 4.19 हे इक्वेशन आहे. आता आपल्याला चेंज इन एन्थल्पी काढायची बरोबर. मग इनिशियल स्टेटमध्ये जी एन्थल्पी आहे ती आहे H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1 आणि H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. आता डेल्टा एच काढत असताना H2 मायनस H1 हे आपण जे इक्वेशन 4.20 बघितलेलं आहे त्यामध्ये जर ही व्हॅल्यू घातली आपण तर आपल्याला काय इक्वेशन रिराईट करता येईल पहा.
डेल्टा एच इज इक्वल टू U2 प्लस P2V2 मायनस U1 प्लस P1V1. हे रिअरेंज केलं, इंटरनल एनर्जी एक्झॅगिन PV एक्झॅगी जर आपण रिअरेंज केलं तर आपलं इक्वेशन पुढं होईल U2 मायनस U1 प्लस इन ब्रॅकेट P2V2 मायनस P1V1 दॅट इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा PV. हे 4.21 इक्वेशन आहे. आता या कंडिशनला जर आपण प्रेशर जे आहे हे कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P येणार आहे आणि त्यामुळं आपला डेल्टा Pच्या ऐवजी ओन्ली P आपण कन्सिडर करतो आणि चेंज इन व्हॉल्यूम जे आहे त्याला मल्टिप्लाय करतो. सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V हे आपलं नेक्स्ट जे इक्वेशन आहे ते इथं येऊ शकतं. ज्या पद्धतीनं आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तसं आपण पुढं व्हॉल्यूमही कॉन्स्टंट ठेवू शकतो आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यानंतर आपल्याला डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U या पद्धतीचं रिलेशन जे आहे हे मिळून जातं. आता आपण इंटरेस्टेड आहोत रिलेशनशिप बिटवीन डेल्टा H अँड डेल्टा U फॉर केमिकल रिॲक्शन. आता याच्यासाठी हे डेरिवेशन तुम्हाला 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी बोर्ड एक्झामला विचारतात. हे विचारत असताना आपण नेमकं काय लिहायचं आहे हे जाणून घ्या. पहिल्यांदा तर लिहा की एन्थल्पी म्हणजे काय आणि मग आपण खाली लिहा की बाय डेफिनेशन ऑफ चेंज इन एन्थल्पी डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V आणि त्यानंतर याला इक्वेशन नंबर 1 हे तिथं लिहून घ्या. आता पुढं लिहा द जनरल गॅस इक्वेशन. हे तुमचं 11वीला झालेलं आहे. PV इज इक्वल टू NRT. N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ह्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. नंबर ऑफ मोल हे एकमेव असं असतं की जे बदलत राहतं. नंबर ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट अँड नंबर ऑफ मोल ऑफ रिॲक्टंट. याच्यासाठी आपल्याला काउंटिंग जे आहे हे फक्त आणि फक्त लक्षात घ्या की गॅसियस जे आपले रिॲक्टंट असतात किंवा जे गॅसियस प्रोडक्ट असतात त्यांचंच काउंटिंग आपण करायचं आहे. जर सॉलिड किंवा लिक्विड स्टेटमध्ये जर कोणताही रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट असेल तर यू कांट कन्सिडर इट. ओके. सो N1 म्हणजे काय? नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस रिॲक्टंट आणि N2 म्हणजे काय? नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस प्रोडक्ट. ओके. सो PV1 इज इक्वल टू N1 RT, PV2 इज इक्वल टू N2 RT. ओके. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इथे तुम्हाला जे इक्वेशन 3 दिसत आहे त्यातून इक्वेशन नंबर 2 जे आहे हे वजा करायचे. मग काय मिळेल पहा. PV2 मायनस PV1 इज इक्वल टू N2 RT मायनस N1 RT. सो आता इथं आपण रिअरेंज केलं तर आपल्याला मिळेल P इज इक्वल टू P इंटू V2 मायनस V1 इज इक्वल टू N2 मायनस N1 RT. सो विल फायनली गेट P डेल्टा V इज इक्वल टू डेल्टा NRT. आता आपण परत इक्वेशन नंबर 1 बघूयात की ज्याच्यामध्ये आपल्याला P डेल्टा V ची व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. मग आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 याला कम्पेअर केलं तर नवीन इक्वेशन लिहू शकतो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. आता इथं डेल्टा NGRT पण लिहिलेला आहे. G मीन्स गॅस. गॅसियसच्या बाबतीत मघाशी मी जे म्हटलं की ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा एखादी रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे एन्थल्पी काढा किंवा इंटरनल एनर्जी चेंज काढा या पद्धतीनं जर तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर माइंड वेल की तुम्ही फक्त आणि फक्त गॅसियस जे रिॲक्टंट आहेत किंवा गॅसियस जे प्रोडक्ट आहेत त्यांचेच नंबर ऑफ मोल तुम्ही काउंटअप करायचे आहेत. Okay, so delta N is equal to total number of mole of gaseous product, that is the final state, minus total number of mole of gaseous reactant. म्हणजे काय? N2 minus N1. डेल्टा H म्हणजे तुम्हाला माहिती आहे heat of reaction at constant pressure आणि डेल्टा U म्हणजे काय? heat of reaction at constant volume. ओके. R म्हणजे काय? मोलर गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे काय? ॲब्सोल्यूट टेम्परेचर इन केल्व्हिन. म्हणजे जर का तुम्हाला टेम्परेचर हे डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल तर ते तुम्ही
केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट करून घेणं गरजेचं आहे, जो की भाग तुम्हाला 11वीमध्ये ऑलरेडी झालेला आहे. आता आपण याच्यावरती टेक्स्टबुकमधला जो काही प्रॉब्लेम आहे तो इथं पाहत आहोत. प्रॉब्लेम नंबर 4.7. डेल्टा एच फॉर द रिॲक्शन 2 carbon plus 3 hydrogen giving C2H6, that is ethane, is minus 84.4 kg at 25 degrees Celsius. Calculate delta U for the reaction at 25 degrees Celsius. R तुम्हाला दिलेला आहे 8.314 जूल पर केल्व्हिन पर मोल. पहा इथं की आपल्याला डेल्टा एच जो दिलेला आहे तो के जेमध्ये दिलेला आहे आणि आर जे दिलेलं आहे ते जूलमध्ये आहे. सो वी हॅव टू कन्व्हर्ट डेल्टा एच जे आपल्याला के जेमध्ये दिलेलं आहे, तर आरसुद्धा आपल्याला के जेमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. 8.314 जूल पर केल्व्हिन पर मोलच्या ऐवजी आपल्याला ते होईल 8.314 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻3. मग आता इथं के जेमध्ये आपण कन्व्हर्जन कंप्लीट करतोय, के जे पर केल्व्हिन पर मोल. ओके, नाव हे कन्व्हर्जन झालं आपलं. काय गिव्हन आहे लिहिलं आपण, डेल्टा एच काय आहे ते लिहिलं, -84.4 के जे. आर लिहिलं कन्व्हर्ट करून. त्यानंतर आपल्याला आणखी काय लागतं आहे, तर टी लागणार आहे. तर इथं 25 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे, ते केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट करून घ्या. ते 298 केल्व्हिन एवढं येईल. 273 एवढं आपण ॲड करायचे 25मध्ये. इट विल कम्स अप टू बी के इज इक्वल टू 298 केल्व्हिन. ओके, सो ते तिथं स्पेसिफिकली दिलेलं नाही आहे, तर तुम्ही ते करून घ्या. त्यानंतर नंबर ऑफ मोल ऑफ गॅसियस प्रोडक्ट किती आहेत पहा. ज्या इक्वेशनमध्ये आपल्याला दिसतंय की एकच आहे, गॅसियस जो प्रोडक्ट दिलेला तो एकच आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल जो प्रोडक्टचा आहे तो 1 आहे. आणि रिॲक्टंट साईडला पाहिलात तुम्ही नंबर ऑफ मोल, आता कार्बन हा सॉलिड आहे त्यामुळे त्याचं नंबर ऑफ मोल आपण कन्सिडर करत नाही आहोत. आपल्याला फक्त गॅसियस रिॲक्टंट कन्सिडर करायचे आहेत. तर हायड्रोजनचे 3 मोल आहेत. मग आपल्याला डेल्टा एन जो आहे तो नंबर ऑफ मोल ऑफ प्रोडक्ट गॅसेस 1 मायनस नंबर ऑफ मोल ऑफ गॅसेस रिॲक्टंट 3, 1 मायनस 3. तर इथं -2 मोल हे डेल्टा एन आपलं येतं आहे. फॉर्म्युला लिहा, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. आता इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत व्हॅल्यूज. सो इट विल बी -84.4 इज इक्वल टू डेल्टा यू प्लस 8.314 मल्टिप्लाय बाय 10⁻³ मल्टिप्लाय बाय 298 मल्टिप्लाय बाय 2 -2. तर दिस विल कम्स अप टू बी -84.4 इज इक्वल टू डेल्टा यू -4.96 किलो जूल. हे आपण ज्या वेळेला रिअरेंज करू तर आपल्याला डेल्टा यू मिळेल -84.4 प्लस 4.96 इज इक्वल टू -79.44 kJ.